नमस्कार. आज आपण बघणार आहे खमंग आणि खुसखुशीत आलू पराठा. रेसिपीला सुरुवात करूया. कुकरमध्ये पाणी घालून मी त्यामध्ये 4 बटाटे घालून घेणार आहे. टोपण बंद करून गॅसवर कुकर ठेवून देऊया. त्याच्यानंतर आपल्याला कणिक मळायला घ्यायची आहे. माझ्या हातात वाटी आहे, त्या वाटीने 2.5 ते 3 वाटी पीठ घेतलेलं आहे मी. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठामध्ये दुसरं कोणतंही पीठ घालणार नाही आहे मी. गव्हाच्या पिठापासूनच फक्त पराठे बनवणार आहे. तर कणिक आपली मळून होत आलेली आहे. त्यात घालायचं आहे आपल्याला 1 चमचा तेल, 1 चमचा तेल घालून परत आपल्याला कणिक मळून त्याच्यावरती प्लेट झाकून आपण बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत कणिक आपली भिजून तयार होईल. बटाट्याचं सारण करेपर्यंत आपली कणिक चांगली भिजेल. इकडे मी कुकरमधून बटाटे काढून सोलून कुस्करून घेत आहे. बाजूला ठेवून देऊया. भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर 2 मोठे कांदे घातलेले आहेत. व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर घालायचे 4 मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत एकदम. मिक्स करून घेऊया आणि घालूया अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट. ती पण मिक्स करून घेऊया. त्याच्यानंतर घालायचे अर्धा चमचा हळद. मिक्स करून घेऊया व्यवस्थित. मिक्स झाल्यानंतर घालायचा आपल्याला कुस्करलेला बटाटा. कुस्करलेला बटाटा घातल्यानंतर घालणार आहे मी अर्धा चमचा जिरे पावडर. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर. शेवटला थोडीशी साखर. चव छान येते पराठ्याची, त्यामुळे थोडीशी साखर घातलेली आहे. आता बटाटा सगळा एकजीव मसाल्यामध्ये करून घेऊया, म्हणजे बटाट्याला व्यवस्थित मसाला लागला जाईल. बटाटा मिक्स झालेला. आता एका ताटामध्ये त्याला काढून थंड करत ठेवूया. इकडं कणिक परत 1-2 मिनटं मिक्स करायचे आणि परत गोळा बनवून घ्यायचा एक छोटासा. गोळा बनवल्यानंतर आपण बटाट्याचं सारण घेणार आहे. मध्यभागी ठेवून त्याच्या कडा वरतीपर्यंत गोल करत आणायचे आहेत. सारण आतमध्ये घालून कडा बंद करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित. त्याच्यानंतर पिठामध्ये घुसळून पराठा लाटायला घ्यायचा आहे. थोडंसं सारण हाताने पसरवायचं आहे आणि मग पराठा लाटायचा आहे. हलक्या हाताने पराठा लाटून घेऊया. बटाट्याचं सारण थंड झाल्यानंतरच पराठा लाटायला घ्यायचा आहे. नाहीतर पराठा फुटण्याची शक्यता असते. पराठा लाटून झालेला आहे. इकडे गॅसवर तवा पण गरम केलेला आहे मी. त्याच्यावरती आता पराठा टाकून घेऊया. खालची बाजू भाजल्यानंतर पलटूया त्याला आणि मग तूप लावून घ्यायचं आहे. ह्या बाजूला तूप लावल्यानंतर परत खालची बाजू पलटायची आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे. परत पलटूया. आलटून पलटून आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे. आता एका ताटामध्ये काढून घेऊया पराठा. दुसरा पण सेम लाटून घेणार आहे पद्धतीनंच. सारण पसरवून हलक्या हाताने पराठा लाटूया. पराठा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे, त्यामुळे खायला पण छान लागतो तो. हा पण पराठा लाटून झालेला आहे. भाजून घेऊया आता. खालची बाजू भाजल्यानंतर आपल्याला पलटायचं आहे त्याला.
आता तूप लावून घेऊया. परत पलटी करूया आणि परत तूप लावायचं आहे. असं आलटून पलटून आपल्याला पराठा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सारण कडेपर्यंत भाजलं गेलं पाहिजेत. हा पण पराठा आपला भाजून झालेला आहे, काढून घेऊया. बाकी सगळे पराठे मी असेच लाटून भाजून घेणार आहे. पराठे कधीही बनवू शकता तुम्ही, नाश्त्याला बनवू शकता, जेवणासाठी बनवू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं बनवू शकताय. आणि पराठे कशाबरोबरही खाऊ शकतात, दही, हिरवी चटणी, लोणचं. आम्ही दह्याबरोबर खाणार आहे. तर आलटून पलटून हा पण पराठा भाजून घेऊया आता. सोनेरी कलरपर्यंत येईपर्यंत भाजल्यामुळं वरून थोडासा कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत पराठा होतो. हा पण पराठा भाजून झालेला आहे माझा. जवळजवळ 10 पराठे तयार झाले होते, ह्या जाडीचे आणि ह्या आकाराचे. आणि चवीला पण खूप छान होतात, जास्त मसाला न घालता. बटाट्याचं सारण खूप छान चवीला तयार होते. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. ह्या पद्धतीनं बटाट्याचं सारण तयार करा आणि पराठे तयार करून बघा. तुम्हाला एक तोडून पण दाखवत आहे मी. एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे पराठा. तर पुन्हा भेटू असंच नवीन एका रेसिपीमध्ये. तर माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. तर रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.